गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात मध्यरात्री घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बाजूलाच खाटेवर झोपलेल्या तरुणाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली. महेश सत्तन्ना ओढीला असं मृतकाचं नाव आहे. आरोपी लक्ष्मण सोमा आलाम असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार महेश ओडीला आणि त्याचा मित्र राजेश लचन्ना चपिला हे 18 जून रोजी तेलंगणातून करंचा येथे आले होते. लगतच्या एनकामडा गावात तेरवीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर ते रात्री करंचा येथे लक्ष्मण आलाम यांच्या घरी मुक्कामासाठी थांबले. रात्री तिघेही स्वतंत्र खाटावर झोपले होते. मात्र 19 जूनच्या मध्यरात्री सुमारे 1 वाजताच्या सुमारास आरोपी लक्ष्मण आलाम याने गाढ झोपेत असलेल्या महेशच्या डोक्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या हल्ल्यात महेशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे आरोपी लक्ष्मण आलाम याला केवळ एकच हात आहे. असं असतानाही त्याने झोपेत असलेल्या महेशवर कुऱ्हाडीने वार करून त्याचा जीव घेतल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. घटनेनंतर महेशसोबत असलेल्या राजेश लचन्ना चपिला यांनी मरपल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकासह जिमलगट्टा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मडावी यांनी भेट देऊन पाहणी केली. हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाडही पोलिसांनी जप्त केली. दरम्यान मृतक महेश ओडीला आणि आरोपी लक्ष्मण आलाम यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद असल्याची माहिती पुढे येत आहे. तसेच महेश हा या परिसरातून तेलंगणात सागवान लाकडाची अवैध वाहतूक करत असल्याची चर्चा असून त्या संदर्भातही पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. 18 जून रोजी दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला आणि त्यातूनच हत्येची घटना घडली का याचा उलगडा आता पोलीस तपासातून होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली मरपल्लीचे प्रभारी अधिकारी आकाश शिंदे करीत आहेत.